कॅन्सरग्रस्त रुग्णांना जवळपास 86 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच केमोथेरपीचे 38 रुग्ण आहेत, त्यांना 22 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। म्हणजे जवळपास 1 कोटीची मदत ही कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी या ठिकाणी वितरित करण्यात आली आहे। कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीज 2 झालेल्या आहेत, हँड ट्रान्सप्लांटची 1 सर्जरी झाली आहे। हार्ट डिसीज म्हणजे अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी ज्यांना आपण म्हणतो, अशा हृदयविकाराच्या संबंधित रुग्णांच्यासाठी जवळपास 50 लक्ष रुपये देण्यात आलेले आहेत। हिप रिप्लेसमेंट म्हणजे खुबा बदलण्याची सर्जरी या 34 रुग्णांना 52 लक्ष रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं विविध ट्रान्सप्लांटच्या रुग्णांना ही सगळी मदत मिळून ही मदत 7 कोटींपर्यंतचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे। याची जी एक प्रेस नोटची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे, ज्या आत्ता आजारांचा उल्लेख केला, पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी योजनेमध्ये फक्त 5 ते 6 आजारांचा समावेश होता। मात्र जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आम्हाला निर्देश दिले की जास्तीत जास्त आजार वाढवा, ज्या आजारांच्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण आपल्याकडे मदत मागायला येतात त्या आजारांचा समावेश करा। आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार गेल्या वर्षी जी डॉक्टरांची तदर्थ समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण जवळपास 20 आजारांचा समावेश या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये केलेला आहे, ज्यामध्ये आता उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या अनेक वेळेला आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील देता, वृत्तवाहिन्यांवर आपण बातम्या देता की गावाकडे एखादा स्वयंपाकघरामध्ये काम करणारी आपली माता माऊली असते, स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना चूल असेल, गॅस शेगडी असेल, स्टोव्ह असेल, भडका उडतो आणि तो पेशंट भाजतो। अशा भाजलेल्या रुग्णांना यापूर्वी कधीच सीएम रिलीफ फंडमधून मदत केली जात नव्हती, अशा रुग्णांना आता आपण मदत करतोय। शेतामध्ये काम करत असताना आपला शेतकरी, कष्टकरी किंवा शेतमजूर असेल, त्या ठिकाणी विद्युतशी निगडीत एखादा डीपी किंवा तत्सम एखादं काम करत असेल, त्याला शॉक लागला तर अशा शॉक साठी म्हणजे विद्युत अपघातसाठी यापूर्वी कधीही मदत केली जात नव्हती, त्याला आपण आता अर्थसहाय्य करतोय। रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, कुठल्याही पद्धतीनं रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल तर त्याला आपण 1 लाखापर्यंत अर्थसहाय्य करतोय। सगळ्यात महत्त्वाचं ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला, बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या पेशंटचा, अनेक वेळेला आपण बघतो की नात्यांमध्ये जे लग्न होतं, मामाचा मुलगा, मामाची मुलगी किंवा अशा पद्धतीने जे लग्न होतात जवळच्या नात्यांमधले, अशा जवळच्या नात्यांमधल्या लग्नांनंतर अनेक वेळेला मुलांमध्ये सदोष मुलं जन्माला येतात आणि अशा मुलांना दर महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा रक्त चढवावं लागतं, त्याला थॅलिसिमिया मेजर आजार म्हणतात। अशा आजारांच्या बच्चूंना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी करावायची असते, त्याला आपण अर्थसहाय्य करतो 2 लक्ष रुपयांपर्यंतचं। कालच मी पैठणमधल्या एका मूकबधीर शाळेमध्ये भेट दिली होती। जन्मतः जे कर्णबधीर आणि मुखबधीर आहेत, जे बोलू शकत नाहीत आणि ऐकू शकत नाही, अशा मुलांना वयवर्ष 2 ते 6 मध्ये जर कॉक्लर इम्प्लांट नावाची सर्जरी वेळेमध्ये केली तर अशी मुलं देखील सर्वसामान्य जीवन जगू शकतात। तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ही देखील मुलं जाऊ शकतात। अशा जन्मतः मुखबधीर आणि कर्णबधीर मुलांच्यासाठी कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीसाठी आता आपण 2 लक्ष रुपयांचं अर्थसहाय्य करतोय। आणि मला अभिमानानं सांगायचं की गेल्या 1.25 वर्षामध्ये 250 पेक्षा अधिक कॉक्लर इम्प्लांटच्या सर्जरीज या मुख्यमंत्री सहायता निधीमधून झालेल्या आहेत। आणि ही 250 कर्णबधीर मुलं, मुखबधीर मुलं आता गेल्या या शस्त्रक्रियांमुळे सर्वसामान्य जीवन जगू लागली आहेत। मला वाटतं खूप मोठी उपलब्धी ही मुख्यमंत्री सहायता निधी योजनेची आहे की जी मुलं आयुष्यभर कर्णबधीर आणि मुखबधीर राहणार होती त्यांना शस्त्रक्रियेनंतर सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा खूप मोठा आधार मिळालेला आहे। नवजात अभ्रक असेल, अनेक वेळेला आपण बघतो की डिलिव्हरी झाल्यानंतर लहान बच्चू असतं, त्याचं वजन 500, 600, 700 ग्रॅम असतं आणि ते 1.5 किलोपर्यंत होईपर्यंत त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं, NICU ज्याला म्हणतात। अशा लहान बच्चूंच्यासाठी देखील आपण नवजात अभ्रकांच्यासाठी मदत करतोय। लहान बच्चू जेव्हा जन्माला येतं अनेक वेळेला त्याच्यामध्ये हृदयाच्या संबंधित काही आजार जडतात। वैद्यकीय भाषेमध्ये हृदयाची जेव्हा गुंतागुंतीची सर्जरी असते त्याला ASD VSD म्हणलं जातं, हृदयाला छिद्र म्हटलं जातं। अशा सर्जरीला देखील आपण 1 लक्ष रुपयांपर्यंतची मदत करतोय। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरचा जसं मगाशी उल्लेख केला, 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त संभाजीनगर जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांच्यासाठी आलेले आहेत। आणि मराठवाड्यामध्ये कॅन्सरचं जे प्रमाण वाढतं हे देखील भयावह आहे, हे देखील मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। त्याची देखील जनजागृती करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माउथ कॅन्सरचे देखील पेशंट्स येत आहेत, तोंडाच्या कॅन्सरचे। याचा अर्थ इकडे थोडं गुटखा, मावा किंवा अशा तत्सम पदार्थांचं प्रमाणाचं म्हणजे सेवन जास्त आहे, हे देखील या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की युवकांमध्ये जे प्रमाण वाढलंय या व्यसनाधींचं ते कमी होण्यासाठी जनजागृती केली पाहिजे। कॅन्सरसारखा आजार
या सगळ्या व्यसनांच्या पासून होतो हे लोकांच्या पर्यंत आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गेलं पाहिजे, जेणेकरून ह्याचा प्रमाण, कॅन्सरचं प्रमाण होऊ शकेल. कॅन्सरच्या कुठल्याही पद्धतीच्या सर्जरी म्हणजे पुरुषांमध्ये माउथ कॅन्सर असेल किंवा महिलांमध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, स्तनांच्या कॅन्सरचं, सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. अशा कॅन्सर सर्जरीसाठीच देखील आपण 1 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य करत आहोत. केमोथेरपीसाठी आपण 50,000चं अर्थसहाय्य करत आहोत. रेडिएशनसाठी आपण 50,000चं अर्थसहाय्य करत आहोत. कुठल्याही पद्धतीच्या कॅन्सरसाठी आपण त्या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहोत. त्यासोबतच डायलिसिस पेशंट, अनेक वेळेला आपण बघतो की त्यावेळी डायलिसिस मशीनच्याद्वारे ते रक्तशुद्धीकरण माणसाच्या शरीरामध्ये केलं जातं. अशा डायलिसिस पेशंटला देखील आपण वार्षिक 50,000चं अर्थसहाय्य करतोय. आणि अशा डायलिसिस पेशंट्सला कधी ना कधी किडनी ट्रान्सप्लांट करावंच लागतं, तरच त्याचं जीवन त्या ठिकाणी सर्वसामान्य तो व्यतीत करू शकतो. अशा ट्रान्सप्लांट पेशंटला पण आपण CM रिलीफ फंडमधून अर्थसहाय्य करत आहोत. ट्रान्सप्लांट पेशंट म्हणजे मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं की खूप पूर्वी कुठल्याही पद्धतीचं ट्रान्सप्लांट सर्जरी असेल तर खूप मोठं भीती किंवा कुटुंब अख्खा चिंतेत असायचं. मात्र मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं आपल्या संभाजीनगरमध्ये देखील जवळपास 12 ते 15 चांगली रुग्णालय आहेत, ज्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट सारख्या सर्जरीज होतात, लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या सर्जरीज होत आहेत. मी तर परवा एक माहिती मिळाली की सिग्मामध्ये हार्ट ट्रान्सप्लांटची देखील सर्जरी त्या ठिकाणी झाली. त्याच्यामुळे संभाजीनगर देखील आता या वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने एक हब बनवून पाहत आहे. ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणजे एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा अवयवाचं अदलाबदल केली जाते, प्रत्यारोपण केलं जातं, त्याला किडनी म्हणजे कुठल्याही पद्धतीची ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणतात. मग त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे. अशा कुठल्याही पद्धतीच्या ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी आपण 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करत आहोत. अशा पद्धतीनं विविध योजना. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी म्हणजे ग्रामीण भागामध्ये हल्ली परवलीचा शब्द झाला की गुडघ्याची वाटी बदलायची आहे किंवा बॉल बदलायचा आहे. बॉल म्हणजे खुब्याची शस्त्रक्रिया. अशा नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांच्यासाठी देखील आता आपण त्याचा समावेश केलेला आहे. त्याला देखील आपण 50,000 आणि 1 लाख रुपये अनुक्रमे मदत करत आहोत. सो सांगायचा मुद्दा आहे की पूर्वी ज्या आजारांचा समावेश कधीच नव्हता असे आजार आपण आता मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घेतलेले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजना अतिशय सुलभ केलेली आहे. आपण टोल फ्री क्रमांक या ठिकाणी सुरू केलेला आहे. या निमित्तानं तो देखील मला द्यायचा आहे. टोल फ्री क्रमांक आपला आहे 8650 567 567. 8650 567 567 या टोल फ्री क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज आपल्याला मोबाईलवर प्राप्त होईल. तो प्रिंट आउट काढून व्यवस्थित पद्धतीनं आपण भरून जर ईमेल केला तर ऑनलाईन पद्धतीनं त्याची आपण पडताळणी करतो. ऑनलाईन पद्धतीनं प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाईन पद्धतीनं संबंधित रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिथं अर्थसहाय्य वर्ग करतो. अशा पद्धतीची फेसलेस सिस्टीम आहे. मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी मंगेश चिवट्याला किंवा कुठल्याही कार्यालयातल्या कुठल्याही माणसाला भेटायची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने ही सगळी सिस्टीम करायची ना ऑनलाईन पद्धतीनं देखील अर्थसहाय्य मिळवता येऊ शकतं. आणि म्हणून मंत्रालयात मुंबईत यायची देखील बिलकुल आवश्यकता नाही. अशा पद्धतीची सोपी सुलभ प्रक्रिया या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मला नमूद करायचं आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. या प्रक्रियेसाठी कुठल्याही पद्धतीचे चार्जेस नाही आहेत. आणि म्हणून आज सगळ्या संभाजीनगरमधील 135 रुग्णालयांची बैठक झाली. त्यामध्ये आम्ही बंधनकारक केले की जेवढी हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अंगीकृत आहेत त्यांनी अशा पद्धतीचे मोठे बोर्ड आपल्या स्वागत कक्षामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटलच्या समोर लावणं बंधनकारक आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही संपूर्णतः निशुल्क प्रक्रिया आहे. आणि आमचं रुग्णालय या मुख्यमंत्री सहायता योजनेमध्ये अंगीकृत आहे. आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. आजारांची नावं, कुठकुठली कागदपत्र लागतात या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी, मग आधार कार्ड, राशन कार्ड, हॉस्पिटलचे रिपोर्ट्स, त्या एकूणच त्याची यादी, अशा पद्धतीची माहिती. आणि काही तक्रार असेल तर आमचे संपर्क नंबर देखील या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून या निमित्तानं मला विनम्र आवाहन करायचं की आपल्या पत्रकारांच्या बांधवांच्या माध्यमातून की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर ही माहिती पोहोचली तर मला वाटतं की आपल्या परिसरातील एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. पुन्हा एकदा मला या ठिकाणी विनंती करायची की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून संबंधित रुग्णाला अर्थसहाय्य करण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. संबंधित रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक थेट अर्ज करू शकतात. कुठल्याही मध्यस्थाच्या मार्फत अर्ज करण्याची गरज नाही. ही संपूर्णतः पारदर्शक प्रक्रिया आहे आणि याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा हे विनम्र आवाहन या निमित्तानं करतोय. आज